नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर प्रकाश कारभारी शेवाळे. आज आपण बाबुराव बागुल यांची जी महत्त्वाची कथा आहे, जेव्हा मी जात चोरली होती, ही कथा अभ्यासणार आहोत. प्रथम वर्ष कला शाखेसाठी समकालीन मराठी कथा याच्यामधली पहिलीच कथा आहे, जेव्हा मी जात चोरली होती. हे कथेचं नाव आहे. बाबुराव बागुल यांची ही कथा आपल्याला सांगता येईल. समकालीन मराठी कथा या पुस्तकाचे संपादक आहेत डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर दिलीप पवार आणि डॉक्टर संदीप सांगळे. तर अतिशय महत्त्वाची ही कथा आहे बाबुराव बागुल यांची. जेव्हा मी जात चोरली होती हा बाबुराव बागुल यांचा पहिला कथासंग्रह आहे. 1963 साली हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यामधील याच शीर्षकाची जेव्हा मी जात चोरली होती ही कथा अत्यंत लोकप्रिय ठरली. या कथेत त्यांनी भारतातील ज्या जाती व्यवस्था आहेत, धर्म व्यवस्था आहे, याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आता लेखकाचा परिचय अतिशय महत्वाचा आहे. बाबुराव बागुल हे एक कवी, मानवतावादी कथाकार व कादंबरीकार म्हणून सर्व परिचित आहे. माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी त्यांचे उपेक्षित व दलितांचे दारिद्र्य, दैन्य व त्यांच्यावर होणाऱ्या विविध अन्याय अत्याचारांचं चित्र आपल्या समग्र लेखनामधून केलेलं. त्यांचं जेवढंही लेखन आहे त्याच्यामध्ये त्यांनी ह्या वेदना, विद्रोह वगैरे गोष्टी मांडलेल्या आहेत. आंबेडकरी विचार ही त्यांच्या लेखनाची मुख्य प्रेरणा आपल्याला दिसून येते. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या साहित्य लेखनाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या लेखनातून काय मांडलं तर शोषित असतील, उपेक्षित असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे, फुटपाथवरील भनंग माणसांचं जीवनाचं चित्रण अत्यंत वास्तवपणे आणि प्रभावीपणे करण्याचं काम या माणसाने केलं. विद्रोही दलित कथेचे उद्गाते असं सुद्धा त्यांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि दलित कथेला मानाचं स्थान मिळवून देण्याचं काम बाबुराव बागुल यांनी केलेलं आपल्याला दिसतं. तर असे हे बाबुराव बागुल महत्वाचे साहित्यिक आहेत. यांनी अ, जे साहित्य लिहिलं, त्यांचं प्रकाशित साहित्य जे आहे ते आपल्याला बघणं या ठिकाणी क्रमप्राप्त ठरतं. जेव्हा मी जात चोरली होती 1963 साली लिहिलेला हा कथासंग्रह आहे. मरण स्वस्त होत आहे 1969 साली त्यांनी हा कथासंग्रह लिहिला. सूड दीर्घकथा लघु कादंबरी जी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासाला होती. तर ही त्याचप्रमाणे पावशा, भूमिहीन, पाषाण, दंश, अघोरी अ, अशा काही दीर्घकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. कोंडी 2002 या कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आपल्याला दिसतात. वेदा आधी तू होतास हा त्यांचा कविता संग्रह आहे आणि दलित साहित्याचे क्रांती विज्ञान, तत्वलक्षी समीक्षा ग्रंथ, आंबेडकरी भारत भाग 1 व 2 हे चरित्रात्मक खंड सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर जेव्हा मी जात चोरली होती ही जी कथा आहे ही अतिशय महत्वाची कथा आपल्याला या ठिकाणी सांगतात. आता कथेचं आशयसूत्र काय आहे? आणि कथा किती महत्वाची आहे हे पण आपल्याला या ठिकाणी बघता येतं. जेव्हा मी जात चोरली होती हा बाबुराव बागुल यांचा पहिला कथासंग्रह 1963 ला जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा दलित साहित्यामध्ये आंबेडकरवादी साहित्यामध्ये फार मोठी खळबळ निर्माण झाली. अतिशय महत्वाचा हा कथासंग्रह प्रसिद्ध झालेला आपल्याला दिसतो आणि त्यामधील याच शीर्षकाची ही जेव्हा मी जात चोरली होती ही कथा अत्यंत लोकप्रिय ठरली. या कथेत त्यांनी भारतातील जाती व्यवस्थेचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. मानवी दुःखाचे मूळ येथील जाती व्यवस्थेमध्ये आहे या निष्कर्षापर्यंत ते या कथेमधून पोहोचताना आपल्याला दिसतात. सदर कथा आपल्या परंपरागत व्यवस्था असतील, धर्म, संस्कृती यांचं पोस्टमार्टम करतात आणि या दृष्टीने ती महत्वाची कथा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा या कथेमधून लेखकाने प्रकर्षाने मांडलेली आहे. त्याचबरोबर कार्ल मार्क्स यांचे तत्वज्ञान, तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचाही प्रभाव या कथेवर प्रकर्षाने दिसून येतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मानवी मूल्यांचा आग्रह जेव्हा मी जात चोरली होती ही कथा धरते. तर अशा प्रकारे ही जी कथा आहे ही कथा महत्वाची ठरते. कथेचं आशयसूत्र आणि कथानक जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या कथेमधलं दृष्ट्या ही अतिशय संपन्न अशी कथा आहे. जेव्हा मी जात चोरली होती ही आणि बघा की ही जी कथा आहे वैचारिकतेचे भरभक्कम अधिष्ठान तिला लाभलेलं आहे. ते आपल्या भारतीय समाजमनावरील मनुवादाचा पगडा, जाती व्यवस्था यांची चिरफाड करण्याचं काम करते. समाजाला मूल्यभान आणि समाजभान देण्याचं काम करते आणि या कथेतील कथानायक नोकरी मिळाल्यानंतर नोकरीच्या ठिकाणी जाण्यास निघतो. नव्या नोकरीमुळे तो गाडीमध्ये रात्रभर जागून कितीतरी स्वर्गीय स्वप्ने रंगवत असतो. कारण नवं ठिकाण आहे आणि नव्या ठिकाणी नवी नोकरी मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये या नव्या नोकरीमुळे प्रचंड आंतरिक सामर्थ्य निर्माण झालेलं होतं. हा नवतरुण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारलेला आहे. पण त्याचं स्वप्न फार काळ टिकत नाही. क्षणार्धात त्याचे अवकाश भरारी घेणारे मन जमिनीवर येतं
ते रणछोड हा बॉयलर फिटर आहे आणि त्याला विचारलेला त्याने बघा, की विचारलेला जो प्रश्न आहे, कोणता प्रश्न आहे? तुमची जात काय? या प्रश्नातील कथेतील निवेदक काय करतो? सारवासारव करतो आणि मी मुंबईकर आहे. सत्य असतं उलगडणारा, जात सांगत नाही. आणि मग असं सांगितल्यावर म्हणजे स्वतःचीच जात लपवल्यावर त्याच्या वाणीने सर्व कामगार प्रभावित होतात. त्यांना त्याच्या सफाईदार व शुद्ध वाणीमुळे तो कुणीतरी उच्चकुलीन ब्राह्मण वर्गातील असावा असे वाटते. रणछोड तर त्याला ₹5 भाड्याने स्वतःची खोली देण्यास मागे लागतो आणि ती देतोही. असं असलं तरी महार जातीविषयी या लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे याची जाणीव मात्र त्याला नंतरच्या काळामध्ये होते. त्याचे गरुड होऊन गगनाला गवसणी घालण्याचं मन क्षणार्धात जमिनीवर येतं, की त्याला तिथल्या लोकांची मानसिकता कळते. म्हणजे शिक्षित मंडळींना आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात लपवण्याची कशी नामुष्की आपल्या परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये येते, ते बाबूराव बागुलांनी येथे रेखाटलेलं आहे. आणि ही गोष्ट अतिशय भयानक आणि 60-70च्या दशकामध्ये सगळ्यांनाच या गोष्टीला सामोरं जावं लागलं आणि त्याचं प्रातिनिधिक रूप म्हणजे बाबूराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली होती ही कथा आपल्याला सांगता येईल. अर्थात या कथेच्या निमित्ताने एका शिक्षित तरुणाच्या मनाची घालमेल तर बाबूराव बागुलांनी रेखाटली आहेच, पण त्याचा मानसिक संघर्ष जो आहे, तो मानसिक संघर्ष, त्याची आगतिकता बाबूराव बागुलांनी आगतिकपणे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. प्रभावशालीपणे ते मांडलेलं आहे. तिवारी असेल, रणछोड असेल, देवजी, रामचरण, माताप्रसाद यांची अस्पृश्य ओघानेच महार या जातीविषयीची मते फारशी चांगली नसतात. त्यांच्या मनामध्ये त्याबद्दल तीव्र अशी घृणा असते आणि हे सगळं वास्तव रेखाटण्याचं काम बाबूराव बागुलांनी केलं. अशातच धाडसी व लढाऊ पण सो जातीतील काशीनाथ सपकाळ नावाचा जो जे पात्र आहे या कथेमधलं, याच्याशी कथेतील निवेदकाची, नायकाची मैत्री होते आणि ते एकमेकांना आधार देतात. काशीनाथ हा संपूर्ण व्यवस्थेशी व जात व्यवस्थेशी एकटा लढतो. तो जात चोरत नाही. तो सगळ्यांना जात सांगतो आणि सगळ्यांशी लढतो आणि या सर्वांना तो भारतीय राज्यघटना सांगत तुरुंगात टाकण्याची धमकी देतो. कारण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळ आहे आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडतात. नोकरी गेली तरी चालेल. पण यांना घाबरणार नाही व हलकी कामे सुद्धा करणार नाही असे स्पष्टपणे तो बजावतो. त्याला सर्वच कामगार मुंबईचा धेड मवाली म्हणून हिणवतात. तो मात्र चाकू काढून सगळ्या त्रास देणाऱ्या मंडळींना खलास करण्याची धमकी देतो आणि त्यामुळे लेखकाला, निवेदकाला आपल्या भित्रेपणाची अजून लाज वाटू लागते, की आपण कशी जात चोरतो आणि समोरचा जो व्यक्ती आहे तो सपकाळ नावाचा, काशीनाथ सपकाळ नावाचा, तर तो स्पष्टपणे सगळ्यांना जे त्रास देणारे आहेत त्यांना खलास करण्याची धमकी देतो आणि म्हणून लेखकाला, निवेदकाला आपल्या भित्रेपणाची अजून लाज वाटते आणि किंबहुना मेल्याहून मेल्यासारखं वाटतं. निवेदक काशीनाथला आपण एकाच जातीतील आहोत व समदुखी आहोत हे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे धाडस होत नाही. कंपनीमध्ये पदोपदी काशीनाथचा अपमान होता आणि लेखकही त्याच्या झालेल्या अपमानाने, हा जो निवेदक आहे तो सुद्धा अपमानाने बेभान झालेला होता. नोकरी सोडण्याच्या निर्णयाप्रत आला, पण तरी सुद्धा तो सांगत नाही, की मी कोणत्या जातीचा आहे. तो जात चोरतो आणि बघा, की फोरमन, क्लार्क, माताप्रसाद, तिवारी, रामचरण यांच्या डोक्यात महार जातीविषयीची प्रचंड हिंस्रता त्याला दिसते. कथा निवेदकाची काशीनाथची जवळीकता वाढत होती. त्यामुळे तोही सर्वांच्या दृष्टीने अडचणीचा झाला होता आणि तो मानवतेसाठी लढणारा, मरणारा झुंजार आहे. मनूच्या मागास देशाला मी दिव्य भव्य करणार आहे, असे माताप्रसादला तो बचावतो. पण नोकरी टिकवण्याच्या उद्देशाने परत जमिनीवर येतो. अधिकाऱ्यांपुढे नतमस्तक होतो, लाचार होतो. रामचरण मात्र त्याचे वक्तृत्व असेल, वाणी असेल, भाषेवरील प्रभुत्व यांनी प्रभावित होतो आणि आपल्या गुरूचा दर्जा त्यांना देतो. त्याच्या स्नेह, आदर व श्रद्धेपुढे तो हतबल होतो. एव्हाना काशीनाथची सलगी व त्याची बाजू घेण्याची निवेदकाची वृत्ती पाहून सर्वांच्याच मनात त्याच्याविषयीचा, त्याच्या जातीविषयीचा संशय बळावला जातो. कारण त्याने जात सांगितलेली नाही. आणि म्हणून सगळेजण त्याच्यावर संशय घ्यायला लागतात. सर्व कामगार काशीनाथच्या विरोधात होते आणि कथानायक अथवा कथेचा निवेदक असंख्य वेदनांचा उरूस सांभाळत होता. त्यामुळे त्याचे मन त्याला जाळत होते, आतून अस्वस्थ करत होते आणि तो स्वतःला दुर्बल, भ्याड, मूर्ख, दुष्ट, अगतिक, लाचार समजू लागला होता. याच मनोवस्थेमध्ये त्याने नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला. पगाराच्या दिवशी मात्र रामचरणने त्याला जेवणासाठी घरी येण्याची विनंती केली.
रामचरणचा स्नेहभाव, रणछोड व माताप्रसाद यांच्या शिव्या देणे यामुळे रामचरण कथा निवेदकाला जीवाभावाचा मित्र वाटतो. त्याच्या स्नेहापोटी मरणही सहन करू असं म्हणून तो त्याच्या घरी जेवणासाठी जायला तयार होतो. रामचरणची पतिभक्त रूपवान पत्नी सरस्वती त्याच्या पाया पडते. अतिथी देवो भव म्हणून गरम पाण्याने आंघोळ घालून त्याचा आदर सत्कार करते. शेरोशायरी होते आणि अशातच झोप लागल्यावर सर्व बाजूंनी बसणाऱ्या लाथाबुक्क्यांनी कथा निवेदकाला जाग येते. म्हणजे इतके दिवस त्याने जात चोरी केलेली आहे, पण कालांतराने त्याची जात चोरी उघडकीस येते आणि जात चोरीबद्दल सर्वच लोकांना त्याची भयंकर चीड त्या ठिकाणी येते. सरस्वती मात्र त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती आणि अशातच काशीनाथ सुरा घेऊन निवेदकाच्या मदतीला धावत आला. सरस्वतीने तिचा पती रामचरण याला काशीनाथपासून कसेबसे वाचवले. तिने आपल्या सौभाग्याचे रक्षण केलं. रामचरणने निवेदकाची सर्व सर्टिफिकेट्स फाडून उधळून दिली. निवेदक काशीनाथला तेथून जाण्याचा सल्ला देतो, तर काशीनाथ म्हणतो, मास्तर, पोलीस स्टेशनवर चला असे म्हणून तक्रार करून न्याय मिळवण्याची भाषा त्या ठिकाणी करतो आणि त्यावर मी त्यांचा मार कुठे खाल्ला, मला तर मनूने मारले असे म्हणून तो काशीनाथसह निघून जातो. अशी उत्कर्ष बिंदूस येऊन मला मनूने मारलं या वाक्याने तिचा शेवट होतो. पण वाचकांच्या मनामध्ये मात्र असंख्य असे प्रश्नांचे काहूर निर्माण करते. तिला खोलवर परिणाम वाचकांच्या मनावर करणारी ही कथा आहे. एकूणच अत्यंत मर्यादित घटना, प्रसंग, पात्र या निवेदनाच्या माध्यमातून एकात्म परिणाम साधण्याची तिची क्षमता विशेष आहे. या कथेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं भक्कम असं अधिष्ठान लाभलेलं आहे. कथेतील नायक स्वतःची जात लपवतो व कथेतील उच्च वर्णीय रामचरण असेल, रणछोड असेल, देवजी, माताप्रसाद हे मनुवादी व जातीतेने पछाडलेले लोक आहेत. जाती व्यवस्थेच्या अमानुष अशा वातावरणामध्ये कथा नाट्यरूप धारण करते. काशीनाथ सपकाळ हा तापट व लढाऊ नायक लेखकाने अत्यंत प्रभावीपणे व ताकदीने या कथेमध्ये चित्रित केलेला आहे. जातीभेद, अस्पृश्यता, रामचरणची गुरुभक्ती व दानवीपण, काशीनाथ ह्या नायकांचा नोकरी सोडण्याचा निर्णय, खरी जात समजल्यामुळे नायकाला झालेली मारहाण इत्यादी घटना प्रसंगातून जेव्हा मी जात चोरली होती या कथेचं कथानक पुढे सरकते, वाचकांना अस्वस्थ करते, विचार प्रवृत्त करते. जातीयतेची बळबळती वेदना जेव्हा मी जात चोरली होती या कथेच्या केंद्रस्थानी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. तर अशा प्रकारे जेव्हा मी जात चोरली होती या कथेचं कथानक आपल्याला दिसतं. आता बघा की या कथेमध्ये आपल्याला जेव्हा मी जात चोरली होती या कथेमध्ये जे व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा आपल्याला बघणं गरजेचं ठरतं. तर जेव्हा मी जात चोरली होती या कथेत कथानायक अथवा निवेदक काशीनाथ जो आहे तो काशीनाथ, सपकाळ, रामचरण, प्रसाद, रणछोड, देवजी रामचरणची पत्नी सरस्वती इत्यादी प्रमुख व्यक्तिरेखा आपल्याला दिसतात. यांच्या माध्यमातून जेव्हा मी जात चोरली होती ही कथा साकार होते आणि अर्थात या व्यक्तिरेखा मर्यादित असल्या तरी वाचकांच्या मनावर निश्चितपणे प्रभाव टाकण्याचं काम करतात, कथानकाला गती देतात व त्यांच्या माध्यमातून कथेतील आशय सूत्र वाचकांच्या मनावर बिंबवण्याचं काम या ठिकाणी बाबुराव बागुल करण्यास यशस्वी झालेले आहे. तर कथानायक निवेदक जो आहे तो मी या नावाने या कथेमध्ये महत्वाचा ठरतो. कथेतील महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे कथानायक, निवेदक अथवा मी ही होय. या कथेमध्ये कथानायकाला अनेक भूमिका साकाराव्या लागलेल्या आहेत. कथानायकाच्या माध्यमातून लेखकाने नोकरी करणाऱ्या परंतु जाती व्यवस्थेची जखम उरी बाळगणाऱ्या शिक्षित नवतरुण पिढीची व्यथा मांडलेली आहे. कथेचा नायक निवेदक हा नॉन मॅट्रिक आहे, पण त्याला कथा व साहित्याची जाण व आवड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी तो प्रभावित झालेला आहे. त्याचे भाषेवर प्रभुत्व आहे, तसेच त्याची वाणी शुद्ध आहे. पण असे असूनही त्याला जात चोरी करावी लागते, कारण तो आगतिक आहे आणि लाचार आहे. आपल्या देशात माणसाने दलित जातीमध्ये जन्म घेतला तर त्याच्या वाट्याला अनेक दुःखे येतात, अशीच त्यांची भावना निर्माण झालेली आहे. नवीनच नोकरी आणि नवीन नोकरी मिळाल्यावर मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, लगेचच नोकरी मिळाली त्याच्यामुळे निर्माण झाला आणि अनेक स्वर्गीय सुख बघून तो आनंदित झालेला आहे. तुमची जात काय या रणछोडच्या प्रश्नाने, एकाच प्रश्नाने तो भानावर येतो आणि तो तत्वज्ञान काव्याची भाषा बोलत उच्च वर्णीय असल्याचे फक्त सर्वांना वाचवण्याचं काम करतो. तो स्वतःला मानवतेचा पुजारी मानतो आणि रणछोडदास, तिवारी, माताप्रसाद, रामचरण यांच्याशी समतेने वागत नाही. उलट काशीनाथ सपकाळ या स्वतःच्या महार जातीतील तरुणाला सर्वच कामगारांकडून त्रास झाल्यावर तो व्यथित होतो. जातीच्या जीवघेण्या वागणुकीने तो हतबल होतो
आणि जागच्या जागी चिनलेल्या चिऱ्याप्रमाणे उभा राहतो. काशीनाथला आधार देतो, त्याला भांडणतंटे यापासून प्रवृत्त करतो, स्वतःची जात काशीनाथला सांगण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपली नोकरीही सोडण्याच्या निर्णयापर्यंत तो आलेला आहे. पण नंतर त्याला काय होतं की घरच्या गरिबीची आठवण येते आणि ती आठवण झाल्यावर मात्र बिमार बैलाप्रमाणे म्हणजे एखादा आजारी बैल असतो ना त्याच्याप्रमाणे मान पुढे करीत चालू लागतो. ऑफिसमधील जातीयाची वेदना, उरीची जखम, भीती बाळगून तो संपूर्ण कथाभर दहशतीच्या वातावरणामध्ये वावरतो. जात चोरीची भीती त्याच्या मनामध्ये आहे. फाशीच्या तख्ताकडे चाललेल्या कैद्यासारखी त्याची मनस्थिती झालेली आहे आणि रामचरणच्या आदर सत्काराने तो भारावून जातो. त्याच्या पत्नीच्या वात्सल्य भावनेने व आदरातिथ्याने तो तिच्यामध्ये स्वतःच्या आईला पाहतो. शेवटी मात्र जात चोरी समजल्यावर रामचरण व सर्वच कामगार त्याला लाथाबुक्क्यांनी मारतात. सरस्वती त्याला वाचवते. कथेच्या शेवटी काशीनाथ त्याला सर्व जात्यंध मंडळीच्या तावडीतून सोडवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर त्याची श्रद्धा आहे. धर्माची परंपरेने चिकित्सा तो करतो. मला म्हणून मारले असं म्हणतानाच माझी या लोकांविरुद्ध काहीच तक्रार नाही, कारण त्यांचा दोष नाही. त्यांचे विचार वेगळे आहेत हे त्याच्या लक्षात येतं आणि शेवटी बुद्ध विचाराकडे जातो. सर्वांना माफ करून तो दया, क्षमा, शांती या बुद्ध विचारांना अंतिम मानतो. लेखकाने कथानायकाच्या माध्यमातून आपला विचार व जातीयतेची प्रखर वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे. त्याची भीती, मनातील द्वंद्व असेल, मानसिक संघर्ष असेल, या कथेला वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम करतात. कथानायकाच्या माध्यमातून सद्यस्थितीतील व समकालीन तरुणाच्या मनातील जातीयतेची जी दुखरी जाणीव आहे व सर्वच ठिकाणी होणारं जे शोषण आहे याचं प्रत्येकारी चित्रण जेव्हा मी जात चोरली होती या कथेमध्ये बाबुराव बागुल यांनी मांडलेलं आहे. तर काशीनाथ सपकाळ हे जे पात्र आहे, या पात्राचा जर विचार केला आपण तर काशीनाथ सपकाळ या लढाऊ, धाडशी अशी व्यक्तिरेखा लेखकाने येथे रेखाटलेली आहे. या कथेतील काशीनाथ सर्वांना आपल्या व्यक्तिमत्वाने प्रभावित करतो. तो कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कार्याने प्रभावित झालेला हा तरुण आहे. तो स्वतःला त्यांच्याच पक्षाचा समजतो. तो मुंबईमध्ये काळा चौकी येथे राहणार आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील अस्पृश्यतेची वेदना त्याच्या वाट्याला आलेली आहे. त्यामुळे तो अन्याय सहन न करता तो अन्यायाविरोधात पेटून उठतो. हातात चाकू घेऊन तो पूर्ण कथेमध्ये आपल्या वावराने सर्व वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. कंपनीमध्ये त्याची दहशत असते. मुंबईचा धेड व मवाली अशा पद्धतीने सर्वच उच्चवर्णीय कंपनी, कामगार, अधिकारी त्याची निर्भत्सना करतात. पण रणछोड, तिवारी, रामचरण, माताप्रसाद इत्यादी सर्व मंडळी त्याला प्रचंड घाबरतात. तो सर्वांनाच भारताची जी राज्यघटना आहे ती सांगत अन्याय करणाऱ्यांना तुरुंगात धाडण्याची भाषा करतो. त्याला कथेतील नायक आधार देतो. त्यामुळे त्याच्याविषयी काशीनाथला सहानुभूती आहे. असे असले तरी कथानकाप्रमाणे त्याला आपल्या जातीचा अजिबात न्यूनगंड नाही. उलट त्याच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना त्याच्या हातामध्ये आहे. संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधात एकाकीपणे लढणारा तो एक बंडखोर नायक आहे. मी महार आहे म्हणून माणसांनी संडास मूत्रेऐवजी इथं भिंतीशी केलेली ओल मी झाडून काढणार नाही, असे तो आपल्या उच्च अधिकाऱ्यांना ठणकावून सांगण्यात कमी करत नाही. जातीयतेची जीवघेणी जखम उराशी बाळगून तो सर्व जी व्यवस्था आहे पूर्ण ताकदनिशी भिडण्याचं काम करतो. तो जरा जागतिक व लाचार नाही. तो रोज नव्या अग्नीवर भाजला जात होता. बहुतेक कामगार त्याच्याशी शत्रुत्वाने वागत होते. मुंबई सारख्या परक्या ठिकाणी गरीब आईबापाच्या पोटी जन्मलेला हा अत्यंत तापट व स्वाभिमानी तरुण बाबुराव बागुल यांनी त्यांच्या सर्व स्वभाव वैशिष्ट्यांचं ताकदीने उभा केलेला आहे. त्याने कधीच आपल्या नोकरीवर पाणी सोडले होते. जातीभेदाच्या रानटी रूढींनी त्याला रक्तबंबाळ केले होते. वृद्ध आईवडिलांची व त्याच्या पत्नीचीही त्याला काळजी आहे. कथेतील निवेदकाने जर त्याला समजावले नसते तर कदाचित त्याने माता प्रसाद असेल, रणछोड असेल, रामचरण या मंडळींचे खून सुद्धा त्याच्याकडनं झाले असते आणि तो वारंवार ते सांगतो, त्यामुळे त्याचे कुटुंबीय रस्त्यावर आले असते याची जाणीव त्याला आहे. स्वाभाविकच नायकाबद्दल त्याला अतिव आदर आहे आणि त्याबद्दल तो कृतज्ञताही व्यक्त करतो. पण अन्याय, गुलामगिरी सहन न करण्याच्या वृत्तीमुळेच तो धाडसी बनलेला आहे. त्याला त्याची चीड आहे. शिक्षण घेण्याची आस आहे. मॅट्रिकच्या वर्गात असताना वडील मेव्हण्याकडून त्याच्या बहिणीवर सातत्याने छळ होत होता. त्याला वठणीवर आणण्यासाठी काशीनाथ गुंडांची साथ धरतो व त्यांना झोडपून काढून आपल्या बहिणीची त्याच्या जाचातून होणारी जी काही होतो तो जाच त्याच्यातून मुक्तता तो करतो.
पण या सर्व झगड्यात त्याची शाळा मात्र कायमची सुटते. आता तो नोकरी सोडून मिळेल ते काम करून शिक्षण घेत वकील होण्याचं स्वप्न बाळगून आहे. आता कामगार म्हणून मरणार नाही. भयंकर, अगदी भयंकर जिणं असं तो म्हणतो. आणि म्हणजेच जातीयतेबरोबर कामगारांच्या वाट्याला येणारी अवहेलना व भयावह जिणं जे आहे त्याच्या व्यक्तिरेखेतून लेखकाने मांडलेलं आहे. काशीनाथ सपकाळ नावाची ही जी व्यक्तिरेखा आहे, या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून जातीयता जी आहे त्याचं उग्र भयावह रूप उघडं करण्याचं काम लेखक बाबुराव बागुल यांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि कथेच्या शेवटी तो रणछोड असेल, प्रसाद असेल, रामचरण व इतर काही झुंडी आहेत, त्या झुंडींच्या तावडीतून निवेदकाची सुटका करतो. त्याला पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यास सांगतो. मास्तर, तुम्ही या मूर्खाचा मार सहन केला तरी कसा, असा सनसनीत प्रश्न निवेदकाला विचारतो. म्हणजे काशीनाथ अन्यायाविरुद्ध बंड करणारा एक लढाऊ, धाडसी आणि विद्रोही असा एक नायक बाबुराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली होती या कथेमधून साकार केलेला आहे. एकूणच जाती व्यवस्थेचे उग्र रूप व कामगारांचे भयावह जगणे अशा दुहेरी पातळीवर कथाकार बाबुराव बागुल यांनी काशीनाथ ही व्यक्तिरेखा जेव्हा मी जात चोरली होती या कथेमध्ये चित्रित केलेली आहे. तो लढाऊ, संघर्षशील, स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी तो संघर्ष करतो, सतत संघर्ष करतो. तर तिसरं जे महत्वाचं पात्र आहे ते आहे रामचरण. कथेतील रामचरण हा निवेदकाची विद्वत्ता, ज्ञान, भाषेवरील प्रभुत्व यांनी प्रभावित होऊन त्यांना गुरुस्थानी मानतो. त्याचा भाऊ माताप्रसाद, रणछोड इत्यादी उच्चवर्णीय जेव्हा त्याला त्रास देतात तेव्हा त्यांना तो अगदी शिव्याही द्यायला मागे पुढे पाहत नाही. निवेदक हा आपल्या जातीतील ब्राह्मण समाजातील असावा अशी त्याची धारणा रामचरणची होते आणि तो अत्यंत आग्रहपूर्वक त्याला आपल्या घरी जेवणास बोलवतो. त्याला साहित्य व शेरोशायरीची आवड असते. त्यांच्या स्नेहाने व आदरात त्याने निवेदक भारावतो. त्याची पत्नी सरस्वती त्याला आदराने वागवते. रामचरण हा काहीसा भावनाशील आहे. निवेदकाने जात चोरली व आपला गैरफायदा घेतला हे मनात ठेवून तो त्याला लाथाबुक्क्यांचा प्रसाद देतो. त्याला एक प्रकारे धडा शिकवण्याचं काम करतो. म्हणजे जाती व्यवस्थेचा तो कट्टर समर्थक आहे. तसेच आपल्या समाज व्यवस्थेतील जाती व्यवस्थेतील काळी कुट्ट बाजू रामचरण या व्यक्तिरेखेतून कथाकार बाबुराव बागुल यांनी दाखवलेली आहे. उच्चवर्णीय ब्राह्मणी व मनुवादी भूमिकेतून तो कथा निवेदकावर सूड उगवतो. एका बाजूला भोळा भाबडा भावनाशील साहित्यप्रेमी रामचरण आणि दुसरी बाजू रामचरणची दाखवलेली आहे जी जातीयतेच्या रानटी रूढी, चालीरीती, रूढी परंपरांनी हिस्र बनलेली आहे. असा क्रूर असा रामचरण दुसऱ्या पातळीवर बाबुराव बागुलांनी दाखवलेला आहे. म्हणजे रामचरण ही व्यक्तिरेखा एक वेगळ्या पातळीवर बाबुराव बागुल यांनी नेलेली आपल्याला दिसते. आता रणछोड व माताप्रसाद हे जे दोन पात्र आहेत तर या व्यक्तिरेखा उच्चवर्गीय असून त्या मनुवादी वृत्तीच्या आहेत. त्यांच्या नसामध्ये जातीद्वेष ठासून भरलेला. भारतीय समाज व्यवस्थेतील उच्चभ्रू वर्गात जातीभेदाचं स्वरूप किती तीव्र व उग्र भयंकर आहे हे दर्शवण्यासाठी बाबुराव बागुल यांनी या व्यक्तिरेखा कथानकाची गरज म्हणून जेव्हा मी जात चोरली होती या कथेमध्ये आणलेल्या आपल्याला दिसतात. आता रणछोड हा बॉयलर फिटर आहे. तो कथेतील निवेदकाला त्याची जात विचारून जमिनीवर आणतो. निवेदक हा उच्चवर्णीय आहे जाणीव त्याला जेव्हा होते तेव्हा त्याची खोली त्याला भाड्याने देण्यासाठी गळ घालतो आणि त्याला ती भाड्याने देतो सुद्धा. आणि जेव्हा त्याला अस्पृश्य जातीमध्ये मधला आहे हे कळतं तेव्हा त्याच्या मनात प्रचंड विकार आहे. जातीभेदाच्या रानटी व्यवस्थेने, रूढीने ही सर्व मंडळी स्वावधानप्रमाणे हिंस्र बनलेली आहे. परिणामतः काशीनाथ सपकाळ सारखा व कथानायकासारखा अस्पृश्य जातीतील माणसांना छळण्याचं काम ते जाणीवपूर्वक करत आहेत. माताप्रसाद हा कंपनीतील मुकादम असून तोही जातीद्वेषाने ग्रस्त झालेला आहे आणि या सर्व मंडळींना आपल्या जातीचा प्रचंड अहंकार असून ते माणसांची माणसाप्रमाणे नव्हे तर पशुप्रमाणे वागत आहेत. या सर्वांच्या जाती अस्मिता खूपच टोकदार आहे. त्यांच्या छळ सत्राला कंटाळून कथेतील निवेदक व काशीनाथ सपकाळ कंपनीमधील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात आणि जगामध्ये आपली जातच सर्वश्रेष्ठ आहे अशा जातीय अहंकाराने ते सर्वांशीच वागण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मी जात चोरली होती या कथेत या बहुतेक व्यक्तिरेखा दुय्यम स्वरूपाच्या असून कथानकाची गरज म्हणून बाबुराव बागुल यांनी प्रभावीपणे चित्रित करण्याचं काम केलं. परंतु त्या आपला प्रभाव निश्चितपणे सोडून जातात. एखादी शोषक व्यवस्था कशा पद्धतीने आणि किती प्रकारे माणसाचं शोषण करू शकते हे दर्शवण्यासाठी शोषक जाती व्यवस्थेचं प्रतिनिधी म्हणून रणछोड, रामचरण, देवजी, माताप्रसाद, तिवारी या व्यक्तिरेखा कथेमध्ये आलेल्या
आपल्याला दिसतात. आता पुढची व्यक्तिरेखा आहे सरस्वती. जेव्हा मी जात चोरली होती या कथेमधली ही सरस्वती रामचरणची पत्नी म्हणून आपल्यासमोर येते. ती एक परंपरागत पतिपरायण भारतीय स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. तिला स्वतंत्र असे स्थान व व्यक्तिमत्व कथेमध्ये प्राप्त झालेलं नाही. कारण ती एक स्त्री आहे. तिच्यात कथा निवेदकाला मातृवत्सलता प्रत्ययास येते. निवेदकाविषयी तिला आत्मीयता आहे. तिचा पती रामचरण व इतर उच्चवर्गीयांकडून कथानायकाला जेव्हा लाथाबुक्क्यांचा मार सहन करावा लागतो तेव्हा ती त्यांच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करते. ती गोरी आहे, मोहक रंगाची आहे. तिचं शारीरिक वर्णन बाबुराव बागुलांनी केलेलं आहे. सडपातळ अंगाची आहे, चकचकीत काळ्याभोर केसांची, शेंदूर आणि भांग भरलेली असे लाडभडक कुंकू ल्यालेली प्रसन्न भारतीय स्त्री आहे. तिच्या पतीपेक्षा रंगरूप आणि सर्वच बाबतीत ती सरस आहे, उजवी आहे. अत्यंत स्नेहभावाने ती लेखकाचा आदरातिथ्य करते आणि त्याला हिंस्र झुंडीच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करते. तिचा पती रामचरणला ती काशीनाथच्या तावडीतून वाचवते. अशी परंपरागत पतिपरायण भारतीय स्त्री म्हणून वाचकांच्या मनावर ठसा उमटवण्याचं काम करताना आपल्याला दिसते. आता बघा कथेतील वातावरण निर्मिती काय? जेव्हा आम्ही जात चोरली होती ही कथा मुळातच सांस्कृतिक व जातीय हिंसा तिची तीव्रता मांडण्यासाठी बाबुराव बागुल यांनी लिहिलेली. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे त्याचं वर्णन करण्यासाठी त्यांनी ही कथा वास्तवाच्या पातळीवर जाऊन लिहिलेली आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी जाणवते आणि त्यामुळे या कथेमध्ये सामाजिक, सांस्कृतिक व जातीय पार्श्वभूमी जी आहे ती दिसते. त्याचप्रमाणे बघा की या कथेमध्ये भारतीय समाज व्यवस्थेतील जाती-जातींमधला जो संघर्ष आहे, तेढ आहे, या कथेमध्ये त्यांनी ती प्रभावीपणे प्रखरतेने मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय यांची जात्यंध वृत्ती जी आहे, आपल्या जातीचा अहंकार, रामचरण, माताप्रसाद, रणछोड यांच्या कृतिउक्तीतून तो चित्रित करण्याचं काम बाबुराव बागुलांनी केलेलं आहे. कथा निवेदकाचा स्वजातीचा न्यूनगंड, अगतिकता, मानसिक घालमेल त्याची होते. जात चोरीची अपरिहार्यता म्हणजे जात चोरीशिवाय पर्याय नसणं इत्यादी वातावरण कथेमध्ये अगदी निवडक घटनाप्रसंग यांच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे चित्रित करण्याचं काम केलेलं आहे. ही संपूर्ण कथा उद्योगनगरी मुंबईतील एका कंपनीमध्ये घडते. त्यामुळे कथेला कंपनीची पार्श्वभूमी आहे. बॉयलर फिटर, मुकादम, कामगारांचा घोळका, वस्ती, तेथील कॅन्टीन, फोरमन, क्लर्क, इंजिन शेड, ऑफिस, संदर्भानिशी कंपनीतील रोजचे दैनंदिन व्यवहार, विविध घटनाप्रसंगातून साक्षात आपण कंपनीत आहोत की काय असं वाटायला लागतं. वास्तव रेखाटण्याचं काम अर्थात बाबुराव बागुलांनी केलेलं आहे आणि संपूर्ण कथा मुंबई उद्योगनगरीत घडत असल्यामुळे मुंबईची भाषा निवेदनासाठी तिथं वापरली जाते. कोणती भाषा आहे मुंबईमध्ये? तर हिंदी, गुजराती, मराठी या भाषांचा वापर त्या ठिकाणी निवेदनासाठी केलेला आहे आणि वातावरण सुद्धा आपल्याला मुंबईमधलं प्रत्ययास येतं. कामगार नगरी आहे, क्रांतीनगरी आहे. मुंबई तिथला श्रमशूर नागरिक इत्यादी संदर्भ सुद्धा वातावरण निर्मितीसाठी पूरक ठरलेले आपल्याला दिसतात. आणि मग हे सगळं करत असताना टोकाचा जातीय व सांस्कृतिक संघर्ष मुंबईमधला कथाकार बाबुराव बागुलांनी या कथेमधून प्रभावीपणे चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आता कथेमधला जो संघर्ष आहे, तो संघर्ष काय संघर्ष येतो? तर या कथेच्या केंद्रस्थानी धार्मिक व सांस्कृतिक संघर्ष येतो. धर्माचा आणि संस्कृती पण या दोन्ही गोष्टींचा, जातीच्या अहंकारातून दुसऱ्या जातींना अत्यंत हीन व पशुतुल्य कशी वागणूक दिली जाते आणि आपल्या देशामध्ये अनेक वर्षापासून या ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कथेचा नायक म्हणजे जो निवेदक आहे तो व काशीनाथ सपकाळ या कनिष्ठ जातीतील व्यक्तिरेखा, त्याचप्रमाणे रामचरण, माताप्रसाद, तिवारी, रणछोड या उच्चवर्णीय जातीमधील सनातन संघर्ष लेखकाने प्रभावीपणे चितारण्याचं काम केलेलं आहे. कथानायक जात चोरीच्या न्यूनगंड मध्ये आहे, तर त्याचा मित्र जो आहे तो सर्वांविरुद्ध जात आपली प्रकट करतो आणि सगळ्यांच्या विरोधात पेटून उठतो आणि त्याचीच परिणिती म्हणून रामचरण, रणछोड, माताप्रसाद, तिवारी यांना न घाबरता झोडपून काढण्याची भाषा तो सातत्याने करतो व तसे करायला मागे पुढे पाहत नाही. रामचरण जात चोरीच्या आरोपाखाली कथेच्या नायकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद देतो आणि कथेच्या शेवटी तर नायकाला, मास्तर तुम्ही या मूर्खाचा मार कसा सहन केला, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देऊ असे काशीनाथने सांगितल्यावर कथानायक म्हणतो, मी यांचा मार कुठे खाल्ला, मला तर म्हणूने मारले असे म्हणतो. म्हणजे एक कथा वेगळ्या उंचीवर, ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने मला मारलं आणि तिथं तत्वज्ञानाची जोड मिळते आणि तिच्यातील संघर्ष हा शिकेस पोचतो. हा संघर्ष अत्यंत तीव्र आणि टोकदार स्वरूपात
या कथेमध्ये बाबूराव बागुल यांनी मांडलेला आहे आणि कथेच्या यशाचे, उंचीचे व कलात्मकतेचं गमकच आपल्याला ते समजतं. ही जी कथा आहे ना, या कथेमध्ये जातीय सांस्कृतिक संघर्षाबरोबरच कथा निवेदकाचा मानसिक संघर्ष सुद्धा आहे. काय मानसिक संघर्ष आहे आणि ती जमेची बाजू आहे. जात चोरणे लपवणे हा गंभीर गुन्हा मानून कथानायकाला त्याची गंभीर शिक्षा केली जाते आणि आपल्या समाज व्यवस्थेमध्ये शिकलेल्या नवशिक्षित तरुण पिढीला जात लपवावी लागते. यापेक्षा गंभीर काय बाब आहे? जात लपवून त्यांना या समाजामध्ये जगावं लागतं. स्वातंत्र्यानंतरचा काळ आहे आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर काय? असा या एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. जात-पात, जाती, धर्म, श्रेष्ठ, कनिष्ठता पाहून आपल्याकडचे सगळे व्यवहार होतात. एका विशिष्ट जातीतील लोकांना अस्पृश्य ठरवून बहिष्कृत केलं जातं. मानवतेचा काळिमा फासला जातो आणि यामुळे कुटुंबाचा, नोकरीचा विचार करून कथेतील नवतरुण अगतिक बनतो, लाचार बनतो. त्याला आपली जात लपवावी लागते. काशीनाथला मी मुंबईचा व तुझ्याच जातीचा आहे हे सांगण्याचं धाडस तो करू शकत नाही. हे किती अवघड परिस्थिती आहे, की तो आपल्या बरोबरच्या मित्राला, काशीनाथला सांगू शकत नाही मी तुझ्या जातीचा आहे. त्यामुळे त्याच्या सर्व स्वप्नांच्या चिंधड्या उडतील ही उरामध्ये एक भीती आहे, वेदना आहे आणि ती वेदना संपूर्ण जीवनभर, संपूर्ण कथेमध्ये सांभाळण्याचं काम हा करतो आणि हा त्याचा संघर्ष उद्विग्न करणारा आहे आणि प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा हा संघर्ष आपल्याला या ठिकाणी दिसतो. आता शीर्षकाची समर्पकता जर आपण बघितली, तर जेव्हा मी जात चोरली होती, या कथेमध्ये जातीचा अहंकार आपल्याला दिसतो. उच्चवर्णीय जातीमधील सनातन संघर्ष दिसतो. संघर्ष हा अत्यंत तीव्र आणि टोकदार आहे. आपण पूर्ण कथा जशी-जशी वाचतो ना, तसा आपल्याला त्या कथेतला जो संघर्ष आहे, तो संघर्ष दिसायला लागतो आणि तो संघर्ष हळू उच्च याच्यावर जातो हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर कथा उच्च पातळीवर नेण्याचं काम बाबूराव बागुल यांनी या ठिकाणी केलेलं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता कथेची भाषा आणि निवेदन शैली जर आपण बघितली, कथेची भाषा आणि निवेदन शैली, तर कथेचा निवेदक हा जेव्हा मी जात चोरली होती या कथेतील एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि त्याची स्वतःची म्हणून जी एक भाषा आहे, ती भाषा आपल्याला या ठिकाणी दिसते. निवेदन करत असताना तटस्थ निवेदन शैली याचा मेळ कथाकार बाबूराव बागुल यांनी साधलेला आहे. त्याचे निवेदन हे प्रथम पुरुषी व तटस्थ पद्धतीने आलेलं आहे. याशिवाय अनुभव व आशयाच्या मागणीनुसार कथेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पुरुषी निवेदन पद्धतीचा लेखकाने खुबीने वापर केलेला आहे. दुसरी एक गोष्ट सांगता येईल, कथेतील पात्रांचा परस्परांशी संवाद आहे. परस्पर एकमेकांशी ते संवाद साधण्याचं काम करतात आणि कथेमध्ये निवेदनासाठी हिंदी, मराठी, गुजराती या भाषांचा वापर बाबूराव बागुलांनी करून घेतलेला आहे. कथा निवेदकाची भावावस्था या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते आणि मुंबई हे माझे गाव आहे किंवा तिवारी तारुण्य ही देशाची अमर अद्भुत संपत्ती आहे. त्याचे हे कथन असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर समकालीन कथेमध्ये बाबूराव बागुल यांच्या कथेचं योगदान जर आपण बघितलं, तर ही एक वेगळी कथा आहे. वैशिष्ट्यपूर्ण कथा या ठिकाणी बाबूराव बागुलांनी लिहिलेली आहे. कारण वास्तवावर आधारलेली ही कथा आहे. आंबेडकरी चळवळीबरोबरच आंबेडकरी प्रेरणेबरोबरच बौद्ध आणि मार्क्सच्या तत्वज्ञान यांचा सुद्धा समन्वय साधण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. मार्क्सच्या तत्वज्ञानाच्या समन्वयातून रचनात्मक विद्रोहाचे नवे संदर्भ त्यांनी इथे दिलेले आहेत आणि त्यांच्या कथेतून दलित जाणीवा, प्रामुख्याने वेदना, विद्रोह, नकार प्रभावीपणे व्यक्त होतात. बंधुतेचं आधुनिक तत्वज्ञान प्रखरतेने येतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांनी त्यांची कथा समृद्ध आहे आणि त्यांची कथा नुसतं वाचकाचं मनोरंजन करीत नाही, तर ती विचार करायला प्रवृत्त करते, अंतर्मुख करते माणसाला आणि म्हणून ही कथा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कथेचं शीर्षक तिच्या अंतरंगावर प्रकाश टाकणारं आहे. एक उच्च शिक्षित तरुणाला आपल्या समाजात जाती व्यवस्थेचा हिस्र रानटी रूढीमुळे स्वतःची जात लपवावी लागते आणि त्या बदल्यात त्याला लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळतो. म्हणजे बघा, की जेव्हा मी जात चोरली होती या कथेमध्ये या जातीतेची वेदना बाबूराव बागुलांनी मांडलेली आहे. मी कामगार म्हणून मरणार नाही हा काशीनाथ सपकाळचा उद्वेग कामगारांची दयनीय अवस्था अधोरेखित करणारा आहे आणि म्हणून शिका, संघर्ष करा,
हे जे तत्वज्ञान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते पण या कथेमध्ये येतं. इथली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात बोललं पाहिजे. काशीनाथ सपकाळ बोलतो आणि कथेचा जो निवेदक आहे तो मात्र बोलत नाही. या सगळ्या गोष्टी मनाची घालमेल या कथेमधून रेखाटण्याचं काम समकालीन कथांमध्ये जर आपण विचार केला तर बाबूराव बागुलांची ही कथा महत्त्वाची आहे. आजच्या काळातही बुद्ध विचारांची प्रस्तुतता या कथेच्या निमित्ताने आपल्याला मान्य करावी लागते आणि त्याच्याशिवाय तरणोपाय नाही हे तितकंच खरं. तर या आपल्या विचारधारेशी भूमिकेशी बाबूराव बागुले यांची कथा प्रामाणिक आहे. हे त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य त्यांच्या समकालीन कथाकारांपेक्षा वेगळं ठरताना आपल्याला दिसतं. तर अशा प्रकारे बाबूराव बागुले यांची जी कथा आहे, जेव्हा मी जात चोरली होती, ही कथा अतिशय महत्त्वाची कथा आहे. धन्यवाद.